आज गौरवविनायक आणि शिवसेना आयोजित जो आम्ही तो कार्यक्रम केलेला आहे हा प्रतिवर्षाने आम्ही करत राहतो आणि असा उत्साह लोकांचा असतो। त्या उत्साह पाहून आम्ही ऍक्च्युअली भारावून गेलेलो असतो आणि सदैव असंच ह्या लोकांचा प्रेम असू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना। यंदाच्या दहीहंडीचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? असं काही नाही, फक्त आपल्या लोकांमध्ये समज जावा का मुलीचा कुठे मुलीवरती अत्याचार होऊ नये, अन्याय होऊ नये, मुलगी कशा करता पाहिजे, मुलगी आपली मुलगी असते। जशी आपले शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं ती जर दुसऱ्याची मुलगी असते तर तुम्ही काय केलं असतं। मुलीला खूप सन्मान द्या, मुलीला शिकवा आणि घडवा आणि हीच इच्छा आहे। त्याचप्रमाणे जसा महिला गोविंद पथक आहे आम्ही त्यांना पहिला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला उत्सुकतेने साजरा करतील। आज या ठिकाणी दहीकाल्याचा जो उत्सव बरोबर गौरीनायक बिल्डर्स डायरेक्टर श्री संजय शेठ गायकवाड तसेच शिवसेनेचे आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांचे तसेच खासदार आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही हा इथे गोविंदा उत्सव साजरा करत असतो आणि ह्यातलं प्रमुख म्हणजे उद्दिष्ट आमचं हेच आहे की महिलांना कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे। म्हणून ह्या ठिकाणी आम्ही महिलांसाठी हा उत्सवाचा जो 1 नंबर असतो 2 नंबर असतात हे आम्ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेला असतो। तरी सुद्धा इतर गोविंदा पथक जवळजवळ 100 ते 150 गोविंदा पथक इथे भाग घेत असतात, पण त्यांना सुद्धा आम्ही कुठेतरी प्रोत्साहन देऊन त्यांचं मानधन वगैरे आम्ही देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो आणि असा हा कार्यक्रम जवळजवळ आमचा 20 वर्ष आमची ह्या ठिकाणी करत आहोत आणि असंच आमचं सहकार्य पाठबळ संजय शेठ गायकवाड आम्हाला देत असतात। तसेच त्यांचे भाऊ तसे देवानंद गायकवाड हे नगरसेवक, जयंता गायकवाड, विश्वनाथ गायकवाड तसे प्रदीप गायकवाड ह्यांचा ह्याच्यामध्ये सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी का असे ना आम्ही करत असतो। प्रथमतः मी दहीहंडी उत्सवाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देईन। आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये जो अप्रभाग क्षेत्र आहे तिथे साई प्रतिष्ठान आयोजित आणि शिवसेना आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षीप्रमाणे साजरे होत आहे। नाहीतर काही लोक निवडणुकी आले तर फक्त दहीहंडी उत्सव साजरे करत असतात, परंतु आमच्या साई प्रतिष्ठानमार्फत आमच्या ग्रामीण भागातसुद्धा मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा होत आहे। हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी ही दहीहंडी उत्सव माझ्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या सहकार्याने आज वर्षानुवर्ष सालाबादाप्रमाणे यंदाही मोहनिया शहरामध्ये मध्यवर्ती शाखा मोहने यामार्फत दहीहंडी साजरी केली जात आहे। कोणी निवडणूक लक्षात ठेवून केलेली नाही, 2 वर्ष गॅप करणं 2 वर्ष येणं असं नाही। आमचे माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांनी प्रचंड सहकार्य या दहीहंडीला दिलेलं आहे। आमचे स्थानिक पदाधिकारी रामतरे असतील, राजा साबळे असतील, जगेंद्रराज पाटील असतील, विजय परिहार असतील, या सगळ्यांनी सहकार्य करून ही दहीहंडी या वर्षीही मोठ्या जोशात, आनंदात आणि एकदम जोरदार साजरी केली जात आहे। गोविंदा पथकांची इथे जल्लोष दिसून येत आहे, काय सांगाल त्यांचा उत्साह दिसून येत आहे? गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीही प्रचंड दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तर त्या सगळ्या पथकांचं मी मध्यवर्ती शाखेतर्फे उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड या नात्याने त्यांना शुभेच्छा देतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।